संदर्भात संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खरीपच्या पेरणीपूर्वीच शेतकऱ्यांना नव्या अडचणींचा सामना करावा लागतोय। केंद्र सरकारनं खत खरेदीसाठी प्रायोगिक तत्वावर एक नवीन ऍप सुरू केलंय, मात्र यामुळे शेतकऱ्यांची अडचण कमी होण्याऐवजी वाढलेली दिसते। ऍप मधल्या तांत्रिक त्रुटींमुळे शेतकरी त्रस्त झाले, त्यामुळे पूर्वीप्रमाणेच पारंपरिक पद्धतीनं नमस्कार शेतकरी मित्रांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, खताचे नवीन दर आता जाहीर झालेले आहे। खताच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। खताचे दर किती रुपयाने वाढले व खताच्या दरामध्ये कितीपर्यंतची वाढ झालेली आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्याकरिता लक्ष देऊन आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट आहे। खताच्या दराबद्दल महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे। सर्व खतांचे भाव, जुने भाव आणि नवीन भाव आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे लक्ष देऊन आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे। चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। बघा, सर्वात प्रथम म्हणजे 10-26-26 ची जी बॅग आहे ती आपल्याला पहिले 1450 रुपये 50 किलो ती बॅग आपल्याला पाहायला मिळत होती, परंतु त्या बॅगेच्या भावामध्ये आता वाढ झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। बघा, 10-26-26 जी बॅग आपल्याला 1450 रुपयापर्यंतची मिळत होती ती आता जवळजवळ 1650 रुपये भाव झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट येईल। यामध्ये बघा, तुमच्या जिल्ह्याबद्दल दर 50 ते 100 रुपयापर्यंतचे जास्त किंवा कमी असू शकतात, जेणेकरून तुम्हाला याबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट कळेल। यामध्ये बघा, 18-26-00 ती बॅग आपल्याला 1350 रुपयापर्यंतची पाहायला मिळत होती, ती आता 1550 रुपयाला आपल्याला पाहायला मिळत आहे। बघा शेतकरी मित्रांनो, या 18-46-00 या बॅगेमध्ये सुद्धा आपल्याला वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। बघा, त्यानंतरची जर बॅग पाहिली तर 24-24-00 1650 रुपयाला आपल्याला ही बॅग पाहायला मिळत होती। त्या बॅगेच्या दरामध्ये आता थोडी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। ती बॅग आता आपल्याला 1900 रुपयापर्यंतची पाहायला मिळत आहे। या बॅगेच्या दरामध्ये सुद्धा आपल्याला वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। त्यानंतरची जर बॅग पाहायला गेलं तर 12-32-16 ही बॅग आपल्याला 1550 रुपयापर्यंतची पाहायला मिळत होती, ती आता 1800 रुपयाला आपल्याला पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, या बॅगेच्या दरामध्ये सुद्धा आता वाढ झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच की आता त्यानंतर जर पाहायला गेलं तर 15-15-15 ही बॅग आपल्याला 1300 रुपयापर्यंत पाहायला मिळत होती, ती आता 1550 रुपयापर्यंतचा दर आपल्याला पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, यानंतरची जर बॅग पाहायला गेलं 9-24-24 ही 1350 रुपयाला पाहायला मिळत होती, ती आता आपल्याला 1600 रुपयापर्यंतची दर पाहायला मिळत आहे। त्यानंतर 45 किलो युरियाची बॅग आपल्याला 242 रुपयापर्यंत पाहायला मिळत होती, ती आता 266 ते 300 रुपयापर्यंतची दर आपल्याला या युरियाच्या बॅगेमध्ये पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, या युरियाच्या बॅगेमध्ये कुठपर्यंतची वाढ झालेली आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले। यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, बहुतांश खतांची सुद्धा नावे आलेली आहे। आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार सर्वच खतांच्या दरामध्ये थोडी थोडी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, तर काही खतांच्या दरामध्ये विक्रमी अशी वाढ झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला सुद्धा खत पाहिजे असेल तर आपण एक ॲपद्वारे जर आपण नोंदणी केली तर आपल्याला सुद्धा खत मिळू शकते। यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, 0060 ही बॅग आपल्याला 1700 रुपयापर्यंतची पाहायला मिळत होती, ती आता 1900 रुपयाच्या दरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, यानंतर जर बॅग पाहायला गेलं तर क्रुबोको NPK 10-26-26 ही बॅग आपल्याला 1450 रुपयाला पाहायला मिळत होती, ती आता 1650 रुपयाला पाहायला मिळत आहे। युरिया सरकार निश्चित दर 45 किलो बॅग 242 रुपये आहे। जर तुम्हाला जे पूर्वीचे भाव होते ते हे भाव होते व आता या भावामध्ये थोडीफार वाढ झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, आता आपण वळूयात महत्त्वाच्या टप्प्याकडे। जो महत्त्वाचा टप्पा म्हणजेच की आता जर तुम्हाला खत उपलब्ध, स्टॉक तपासणी किंवा भविष्यातील ऑनलाईन खत बुकिंग करायची असेल तर खालील ॲप प्रमाणे आपण जर बुक केलं तर तुम्हाला नक्कीच 100% आपल्याला खत मिळेल। जेणेकरून तुम्ही जर ऑनलाईन नोंदणी केली तर तुम्हाला 100% बुकिंग केल्यानंतर खत 100% मिळेल। यामध्ये बघा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नोंदणी किंवा विविध कृषी योजनांचे अर्ज आणि अर्जाची स्थिती पाहण्यासाठी वापरली जाते ते ॲप आपल्याला यामध्ये नोंदणी करण्यासाठी आता सरकारने सांगितलेले आहे। यामध्ये बघा, IFMS म्हणजेच की इंटिग्रेटेड
फर्टिलायझर मॅनेजमेंट सिस्टम, खत उपलब्धता, विक्रेती, स्टॉक आणि डीबीटी संबंधित माहिती पाहता येते. बघा शेतकरी मित्रांनो, जे इंटिग्रेटेड फर्टिलायझर मॅनेजमेंट सिस्टम हे ॲप आहे, म्हणजेच की IFMS हे ॲप जर तुम्ही प्ले स्टोरवर बघायला गेले तर त्या प्ले स्टोरवरच्या ॲप नंतर जर तुम्ही त्यावरती रजिस्टर करून नोंदणी केली तर तुम्हाला सुद्धा खतं उपलब्ध होऊ शकते. बघा केंद्र सरकारची नवीन फर्टिलायझर सेल ॲप्लिकेशन सिस्टम यामधून सुद्धा तुम्ही खत नोंदणी करू शकता जेणेकरून तुम्हाला खत मिळेल. बघा शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये चाचणी सुद्धा सुरू झालेली आहे, म्हणजेच की शेतकरी मित्रांनो ऑनलाईन नोंदणी सुद्धा सुरू झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये ऑनलाईन नोंदणी सुद्धा सुरू झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, या ॲपद्वारे जवळच्या खत दुकानाचा स्टॉक पाहून ऑनलाईन खत बुकिंग करता येते. बघू शकता शेतकरी मित्रांनो, ऑनलाईन खत आपण या ॲपच्या माध्यमातून सरासरी आपल्या भागामधील खताचा स्टॉक किती आहे, म्हणजेच की आपल्या जवळील खताचं दुकान आहे ते दुकानामध्ये खताचा स्टॉक किती उपलब्ध आहे सध्या, आणि आपण तेथे ऑनलाईन सुद्धा नोंदणी करू शकतो जेणेकरून तुम्हाला खत पूर्णपणे 100% मिळून जाईल व तुम्हाला खत मिळवण्यासाठी काही अडचणी येणार नाही. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात बहुतांश शेतकऱ्यांना खत घेण्यासाठी स्वतंत्र नोंदणीची गरज नसते. आधार कार्ड आणि जमीन नोंदणीच्या आधारे खत विक्रेत्याकडून डीबीटी प्रणालीद्वारे खत मिळते. बघा शेतकरी मित्रांनो, जर डीबीटी प्रणालीद्वारे आधार कार्ड आणि जमिनीची नोंदणीच्या आधारे खत विक्रेत्यांकडून डीबीटी प्रणालीद्वारे आपल्याला खत पाहिजे असेल तर खत उपलब्ध होते. परंतु आता जे ॲप आहे फर्टिलायझर सेल ॲप्लिकेशन सिस्टम, या ॲपद्वारे आपल्याला सुद्धा खत मिळते. बघा शेतकरी मित्रांनो, यामार्फत सर्व शेतकरी बांधवांना ही मोठी दिलासा देणारीच बातमी म्हणावी लागेल, कारण की आता त्यांना सुद्धा खत आता मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, खत जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता पाहायला मिळत आहे, कारण की आता राज्य सरकार आणि केंद्र शासनाने मिळून फर्टिलायझर सेल सिस्टम ॲप्लिकेशन हे ॲप लॉन्च केलं आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, फर्टिलायझर सेल ॲप्लिकेशन सिस्टम हे ॲप सुद्धा आता राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने याची ॲप मार्फत खताची नोंदणी सुद्धा सुरू केलेली आहे. म्हणजेच की सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी दिलासा देणारीच बातमी म्हणावी लागेल, कारण की आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डीबीटी प्रणालीद्वारे बघा शेतकरी मित्रांनो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत शेतकऱ्यांना आता खत मिळणार आहे. कारण की शेतकऱ्यांना आता दिलासा देणारी बातमी आता केंद्र, राज्य आणि सरकारने ही पाहायला मिळत आहे, कारण की सर्व शेतकरी बांधवांना खताची खूप गरज होती. खत आता ऐन पेरणीच्या हंगामाच्या वेळी खत मिळणार की नाही अशा प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी दिलासा देणारीच बातमी म्हणावी लागेल, कारण की आता सर्व शेतकरी बांधवांना आता खताची गरज होती, ते खत कधी मिळणार अशा प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी दिलासा देणारीच बातमी म्हणावी लागेल, कारण की आता सर्व शेतकरी बांधवांना दिलासा दिलेलाच आहे सरकारमार्फत. आता खत नोंदणीची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल, म्हणजेच की आता जर तुम्ही डीबीटी ऑन असेल तर तुमच्यासाठी आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल, कारण की आता तुम्हाला लवकरात लवकर या फर्टिलायझर सेल ॲप्लिकेशन सिस्टम या ॲपवर जाऊन नोंदणी केली तर तुम्हाला दिलासाच मिळणार आहे, कारण की आता तुम्हाला सुद्धा आता या ॲपद्वारे खत आता मिळून जाणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल. अधिक माहितीसाठी लगेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.